आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. धुळे शहरातील निकृष्ट दर्जाच्या कामांचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. धुळ्याहून शिंदखेड्याकडे जाणारी महाराष्ट्र परिवहन मंडळाची एसटी बस नवरंग पाण्याच्या टाकीसमोर अचानक रस्त्यात खचली आणि बसचे मागील चाक थेट भगदडात रुतले. त्यामुळे काही काळ प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र नव्याने तयार करण्यात आलेल्या रस्त्याच्या दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. स्थानिक नागरिकांच्या मते या परिसरात नुकतेच भूमिगत वाहिनी आणि चेंबरचे काम करण्यात आले होते. मात्र भराव योग्य पद्धतीने न केल्याने एसटी बसच्या वजनाने रस्ता थेट खचल्याचा आरोप होत आहे. घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी झाली असून प्रशासनाच्या निष्काळजीपणाच्या कारभाराविरोधात संताप व्यक्त करण्यात आला. या घटनेवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने सत्ताधारी भाजपावर जोरदार टीका केली आहे. जिल्हाध्यक्ष अतुल सोनवणे यांनी घटनास्थळी भेट देत संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांवर कठोर कारवाईची मागणी केली. स्वच्छ कारभाराचा दावा करणाऱ्या भाजपाचा हा खरा चेहरा आहे असा घणाघात त्यांनी केला. दरम्यान रस्ता खचल्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. परिसरातील व्यापाऱ्यांनीही व्यवसायाचे नुकसान झाल्याची प्रतिक्रिया दिली आहे. केवळ सुदैवाने मोठी दुर्घटना टळली असली तरी निकृष्ट कामांमुळे नागरिकांच्या जीवाशी सुरू असलेला हा खेळ आता थांबवावा अशी मागणी धुळेकरांकडून जोर धरू लागली आहे. प्रतिनिधी गोकुळ देवरेसह स्वराज्य न्यूज, धुळे. 2,500-3,000 रुपयाचं नुकसान झालेलं आहे. कांदे बटाटे वगैरे भाजीपाल्याचं ते रोडामुळं झालेलं आहे. तर आता त्याची भरपाई कोण देणार? रोडाला खड्डे पडले, पाणी वाहून आलं, आमचं नुकसान झालेलं आहे. तर याची भरपाई कोण देणार? तो आता आम्ही व्याजाने पैसे काढून माल भरला होता. आम्ही काय सकाळी दुकान लावले, संध्याकाळी जे आवरलं त्याचे आम्हाला पोट भरावं लागतं. आमची दुसरी काय